जीवनामध्ये दिलेली आहे. आज विशेष करून साऊथ महाराष्ट्र सेक्शनचे देखील मी आभारी आहे की त्यांनी ही संधी मला दिलेली आहे. आजचा जो मथळा आहे, जो अध्याय 23वा आहे 22वा आहे, ख्रिस्ती वर्तणूक. ख्रिस्ती वर्तणूक आणि ख्रिस्ताचं आचरण किंवा ख्रिस्ताचं जगणं हे कसं असायला पाहिजे, आज या धड्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून ती देवाची धार्मिकता ख्रिस्त या जगामध्ये असताना कोणत्या पद्धतीनं जीवन जगत गेला याची संपूर्ण चाहूल ह्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून आपण आपल्या अध्यायाला सुरू करूया आणि पाहूया की देवाचं वचन आम्हाला काय सांगतात. देवभुरू धार्मिक लोक होण्यासाठी आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे आणि आमचे विचार, आमच्या भावना आणि आमची कृती स्वर्गीय मूलतत्वावर असली पाहिजे. देवाचं मार्मिकपणानं आम्हाला एक बोध सांगतो की देवभुरू म्हणजे देवाच्या सर्व चांगल्या गोष्टी देवाच्या प्रतिरूपाच्या आणि देवाच्या स्वभावाच्या असणं आणि धार्मिक लोकांमध्ये आम्हाला उठण्या बसण्यासाठी किंवा आमचं जीवन असण्यासाठी देव आम्हाला पाचारण करत आहे. आमचे विचार कोणते असले पाहिजेत, आमच्या भावना कोणत्या असल्या पाहिजेत किंवा आमच्या स्वर्गीय कृती आहेत की नाही, ह्या मूल तत्वावरती आम्ही सातत्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की देवाची, प्रभूची जी इच्छा आहे की आमचा स्वभाव आत्म्याने आणि आमच्या ठाई पुन्हा प्रस्थापित करण्याकरिता ज्याच्याद्वारे ख्रिस्ताने पावित्र्य, आरोग्य आणि आनंद आमच्या जीवनामध्ये निर्माण होईल, अशा गोष्टीमध्येच आम्हाला गुंतवले पाहिजे. आणि प्रामुख्यानं आमचं जे जीवन आहे ते सातत्यानं आम्ही ख्रिस्ताला गौरवण्याकरता आरोग्यानं, पावित्र्यानं आणि आनंदानं कसं भरता येईल, त्याच्यामध्ये आम्हाला देवाचे गुण कसे टाकता येईल याचा विचार करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे, याचा अर्थ असा होतो की आमचे मनोरंजन, करमणूक आणि आदरातिथ्य ह्याच्या कार्यक्रमाद्वारे ख्रिस्ती सौंदर्य व अभिरुची या संबंधातील अत्युच्च प्रमाण साध्य झाले पाहिजे. संस्कृतीमधील विविधता जाणून आपला पोशाख पेहरावा साधा, विनयशील आणि नीटनेटका असावा आणि तो वरून भस्केदारपणे सजवलेला नसून सौम्य व सालस आत्म्याच्या अविनाशी रूपाने नटलेला असावा. त्याचा अर्थ असाही होऊ शकतो की आमचे शरीर हे पवित्र आत्म्याची मंदिरे आहेत आणि मोठ्या चतुराईने व शहाणपणाने त्याची काळजी घेतली पाहिजे. यथायोग्य व्यायाम आणि विश्रांती याच्याबरोबर आपला आहार शक्यतो आरोग्यदायी असावा आणि पवित्र शास्त्रात सांगितलेल्या अशुद्ध आहार वर्ज्य करावा. ज्या अर्थी मादक असलेली मादक पेये, तंबाखू व बेजबाबदारपणाने केलेली गुंगी किंवा कैफ आणणाऱ्या औषधाचा वापर शरीरासाठी घातक आहे, त्या अर्थी त्याचपासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. त्यांच्या ऐवजी ख्रिस्ताच्या शिस्त पालनामध्ये जे बसते अशा विचारात आणि शरीर पोषण कार्यात आम्ही गुंतून जावे. ख्रिस्त आमच्याकडून सदृढ आरोग्य, हर्ष आणि चांगलेपणाची याची अपेक्षा करतो. देव आम्हाला या गोष्टीमध्ये एक उत्तेजना तर सांगतो की आमचं जीवन हे कोणत्या प्रकारे असलं पाहिजे. आमचं आरोग्य, आमचे बोलणं वागणं, आमचे कपडे, आमचे राहणीमान, या सर्व गोष्टी देवाला आवडणाऱ्या असाव्यात ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून म्हणत आहे की ख्रिस्ती वागणूक ही कशा प्रकारची असायला पाहिजे, ते देवाच्या अनुयायांनी जीवन पद्धती ही शिकली पाहिजे. ते ख्रिस्ताकडून प्राप्त होणार आहे आणि ती ख्रिस्त आम्हाला शिकवतो की आमच्या धार्मिकतेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी अवलंबून येणार आहेत. आणि म्हणून म्हणत आहे की ख्रिस्ताद्वारे प्राप्त होणारे उदांत तारण यांच्यामध्ये उपकार व्यक्त करणारी प्रतिक्रिया म्हणून तिची उद्भव होतो. पौल सर्व ख्रिस्ती लोकांना आग्रहानं सांगतो की या बंधूजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवणी करतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. देव आमच्याकडून मोठी भूमिका करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ख्रिस्ती वर्तणूक जे ख्रिस्त जगत होता तेच जीवन आम्हाला घेण्यासाठी देखील सांगतो की शरीराचा जिवंतपणा. आज जर प्रामुख्यानं पाहिलं तर अनेक आपण पुष्कळ जण ख्रिस्ती आहोत, परंतु ख्रिस्ताचं आचरण त्यांच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून देव आम्हाला सांगतो की आपल्या शरीराचा जिवंतपणा आपण सादर करणं, जिवंतपणा हा फार महत्वाचा आहे. आणि म्हणून लोक याचा जर
दुसरा अध्याय आणि 52 वचन जर वाचलं तर त्या वचनामध्ये सांगतं की येशू ख्रिस्त देवाच्या, माणसाच्या आणि पवित्र सहवासामध्ये वाढत गेला आणि त्याचं जीवन हे सुधारित झालं. आज देव आम्हाला सांगतो की सदैवपणे जिवंतपणा आध्यात्मिक वृत्तीनं आम्हाला प्राप्त होतो. आणि म्हणून पवित्र ठेवणं आणि विशेष करून देवाला प्रिय आवडणाऱ्या अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये करणं हे फार गरजेचं आहे. आणि आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून अनुवाद याचा 6वा अध्याय आणि 4थं वचन आणि 5-6 वचन आम्हाला सांगतं की हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर ह्याला हा अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आज देवाला आवडणारा यज्ञ जे आहे तो हा आहे, की आपण आमचं जीवन हे पूर्णपणे वाहून दिलं पाहिजे. अपुऱ्या जीवनानं आपण देवाला संतोष शकत नाही किंवा ख्रिस्ती म्हणून आपण देखील घेऊ शकत नाही. आणि ख्रिस्ती वागणूक, ख्रिस्त म्हटलं की संपूर्ण जीवन हे देवावरती पूर्ण आणि ख्रिस्ताचे गुण आमच्यामध्ये असले पाहिजे. म्हणून म्हणत आहे ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आध्यात्मिक सेवा आम्ही जीवन जगत असताना किंवा आध्यात्मिक वृत्ती आमची होत असताना आमची विचार केला पाहिजे की माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त उठून दिसत आहे की नाही. सातत्यानं त्या गोष्टीकडं आमचं लक्ष असलं पाहिजे. या युगाबरोबर समरस होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. देव आम्हाला सातत्यानं सांगतो या जगामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लयास जाणार आहेत आणि त्या कधीही आपल्या होणार नाहीत आणि त्याचा आमच्या आयुष्याला देखील काही फरक किंवा त्याचा उपयोग देखील होणार नाही. परंतु देव आम्हाला सांगतो की आध्यात्मिक वाढ होण्यासाठी ह्या जगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका, तर देवाच्या आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन पोषण आमच्या जीवनामध्ये करणं हे फार गरजेचं आहे. युगाबरोबर समरूप होत असताना आजची पिढी आम्हाला पाहायला मिळत आहे. आजचा जगाची वर्तणूक आम्हाला पाहायला मिळत आहे. आमचं बोलणं, वागणं, चालणं ह्याच्याकडे बारकाईने लक्ष देणं फार गरजेचं आहे. आम्ही कोणत्या पद्धतीने बोलतो, कोणत्या पद्धतीने चालतो, चेष्टा मस्करी करतो किंवा आमचं व्यावहारिक जीवन काय आहे ह्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण की देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही जे पण काय कराल ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये करा. हे जर वचन आम्ही पाहिलं किंवा ऐकलं, आम्ही जे काही बोलतो किंवा ऐकतो त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे का हे मार्मिकपणानं आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. आम्हाला विचार त्याचे कळाले पाहिजेत की ख्रिस्त आम्हाला काय सांगत आहे. आणि म्हणून म्हणत आहे की नवीकरण होऊ द्या. मनाचा जर बदल झाला, ख्रिस्ताला ख्रिस्ताला आम्ही स्वीकारलं, तर आम्ही कधीही जगाचे होऊ शकत नाही. म्हणून देव स्वतः आम्हाला सांगतो की ह्यासाठी की देवाची जी उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय हे समजून घ्यावे. परिपूर्ण इच्छा देवाची हेच आहे की प्रत्येकाचं तारण व्हावं आणि प्रत्येकाला स्वर्गामध्ये वाटा मिळावा. प्रत्येक जण आध्यात्मिक वृद्धीनं त्या स्वर्गामध्ये देवाची स्तुती आणि स्तवन करत असावा. आणि आज आपण जर आमचा विश्वास आम्ही असं धरतो की या नवीकरणानं आम्ही आमचं स्वतःचं रूपांतर होऊन परिपूर्ण झालेलं आहोत, तर आपण नक्कीच स्वर्गामध्ये आहोत आणि देवाच्या संगती देखील आहोत. जर आमचं नवीकरण झालं नसेल आणि या जगाशी समरूप होऊन आपण जगातल्या गोष्टी करत असेल, आमचे आचार विचार, आमचं बोलणं वागणं, आमचे उठणं बसणं ह्या सर्व गोष्टी जगिक असतील आणि नावापुरतं आम्ही जर ख्रिस्ती असेल, तर ख्रिस्ती वागणूक आणि ख्रिस्ती आचरण, ख्रिस्ती स्वभाव आम्हाला जगता येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवर तर आमचं विशेष असं लक्ष असलं पाहिजे. म्हणून म्हणत आहे ख्रिस्ती लोक त्याचा उत्पन्न करता आणि त्याचा उद्धारक याचा सन्मान करण्यासाठी स्वतः स्वखुशीने आपल्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक शक्तीचं संरक्षण करून त्यांचा विकास करतात. आज आम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक वाढीकडे आमचं लक्ष द्यायला पाहिजे. तर आमच्या तिन्ही गोष्टी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गोष्टी जर प्रबळ असतील, तर आपण कोणत्याही गोष्टी समोर टिकाव धरू शकतो. कोणत्याही गोष्टी मधून आपण जाऊ शकतो. आणि म्हणून येशू ख्रिस्त आमच्यासाठी प्रार्थना करतो. आम्हा प्रत्येकासाठी प्रभूकडे प्रार्थना करतो. योहानाचा 17वा अध्याय आणि 15 आणि 16 वचनामध्ये येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, तू त्यास जगातून काढून घ्यावे अशी माझी विनंती करीत नाही, तर तू त्यास वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. आज देव आमच्या वतीनं येशू ख्रिस्त परमेश्वराला सांगत आहे की आपण जगाचे नाहीये. त्यांनी मला स्वीकारलेलं आहे, आपण देवाला स्वीकारलेलं आहे आणि देवावरती विश्वास ठेवून
जीवन जगत आहोत. जसा ख्रिस्त आहे, जसं त्याच्यामध्ये धार्मिकता आहे, त्याचं बोलणं, चालणं हे परमेश्वराच्या भयाचं आहे, तेच आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जर येशू ख्रिस्त जगाचा होत नाही, जगाच्या कोणत्याही गोष्टीचा परिणाम त्याच्यावरती होत नाही, जगातल्या कोणत्याही गोष्टी तो घेत नाही, तर आमच्यावर देखील होता कामा नये. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराकडे प्रार्थना करतो, की तेही तसे जगाचे नाही आहेत. आज येशू ख्रिस्त आमच्याबद्दल मोठ्या विश्वासानं खात्री देवाला पटवून देत आहे. आम्ही त्या आमच्या जीवनाकडं पाहणं हे फार गरजेचं आहे. जर आपण देवाच्या येशू ख्रिस्ताच्या नजरेत आपण जर तसं बनलं नाही, या जगापासून वेगळं झालं नाही, तर आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जाता येणार नाही. आणि ख्रिस्ती वागणूक किंवा ख्रिस्ती स्वभाव किंवा ख्रिस्ती आचरण करणारं देखील आपण दिसून येणार नाही. जगात राहून जगावेगळं होणं हे ख्रिस्ती माणसाला कसं शक्य आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जगाच्या नवीन पद्धतीपासून ख्रिस्ती माणसांची जीवन पद्धती वेगळी कशी होईल? हे अनेक लोक ह्या प्रश्नामध्ये राहतात. परंतु देव आम्हाला सांगतो, की या सगळ्यामध्ये वाढत असताना देवाच्या सहवासामध्ये जर आपण टिकत राहिलो किंवा देवाशी सातत्यानं प्रार्थना करत राहिलो, तर येणाऱ्या सैतानाच्या प्रत्येक पेचातून आम्हाला रक्षण करण्यासाठी पवित्र देव आमच्या संगती आहे. आम्हाला या जगामध्ये राहत असताना प्रत्येक गोष्टीवरती मात करता येते. प्रत्येक गोष्टीनं आम्हाला विजय मिळवता येतो. कारण की येशू ख्रिस्त आम्हाला सांगतो, की त्या मरणावरती देखील त्यानं विजय मिळवलेला आहे. हे फार मोठं दुःख, संकट, अडचणी होत्या. येशू ख्रिस्ताच्या चरित्राकडे पाहिलं तर पाहायला मिळतं, की वधस्तंभ घेऊन जात असताना मोठ्या त्रासातून येशू ख्रिस्त गेला. काठ्याचा मुकुट त्याला घातला. त्याला त्याच्या शरीरातून रक्त वाहून गेलं. गुलगत्ता टेकडीपर्यंत तो चालत गेला. कोणाचा आधार न घेता, कोणत्याही मनुष्याला न बोलवता तो स्वतःहून त्याचं दुःख सहन करत गेला. हे जगावेगळं राहिल्यामुळं किंवा देवाचे गुण आल्यामुळं तो सहन करत गेला. आज देव आम्हाला हेच सांगतो, की जर आपण जगात राहिलो तर आम्हाला या जगातल्या गोष्टींचा असर होऊन आम्हाला सहन करता येणार नाही. परंतु देवामध्ये जर आपण राहिलो तर देवाची पद्धतीनुसार आम्हाला सगळ्या गोष्टी सहन करता येतील. देवाचा आशीर्वाद आमच्यामध्ये दिसून येईल. आणि जगासमोर एक उदाहरण आपण बनू शकतो. म्हणून ख्रिस्त आमच्या समोर एक उदाहरण आहे, तो वेगळा आहे. आणि ख्रिस्ती वागणूक आमच्यामध्ये असावी ही देवाची योजना आहे. आणि म्हणून वेगळं दिसण्यासाठी म्हणून नव्हे, तर देवाने त्यांना आपल्या जीवन तत्वाप्रमाणे जगण्यास सांगितले आहे. तत्व हे आमच्यामध्ये असलं पाहिजे. आपण दिसण्यामध्ये किंवा आमच्या फॅशन स्टाईलमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आपण दिसतो. परंतु आमचं आचरण काय आहे ह्याच्याकडे आमचं परीक्षण असणं फार गरजेचं आहे. आमचे आचरण हे फक्त देव पाहतो. आमच्या मनाला, अंतःकरणाला पाहणारा पवित्र देव आहे. आपण कसे दिसतो किंवा कोण आहोत, किती महान आहोत, श्रीमंत आहोत, किती देणगीदार आहोत किंवा कोण वक्ते आहोत, हे फार महत्वाचं नाही. देव आमच्या अंतःकरणात जाऊन पाहतो आणि आम्हाला आमच्या सर्व जीवन पद्धतीचा लेखाजोखा पवित्र देवाकडे आहे. आणि म्हणून त्याचं भय बाळगणं फार गरजेचं आहे. तत्व आमच्यामध्ये असू द्या. म्हणून ख्रिस्ती लोकांचे जीवन वेगळे असावे. देवाने त्यांना जी जीवन पद्धती जगण्यास सांगितली आहे, ती जीवन पद्धती त्यांना स्थितीजन्य कार्यशक्तीचा विकास करण्यासाठी समर्थ करते. प्रत्येक गोष्टीमध्ये स्थिरता आणण्यासाठी पवित्र देव आम्हाला ह्या गोष्टी करून देतो आणि त्याच्या कार्यामध्ये त्यांना कार्यक्षम बनवतो. वेगळे राहून सुद्धा त्याचे कार्य वृद्धी पावते. जगाची सेवा करण्यासाठी त्याचे मीठ आणि प्रकाश बनण्यासाठी देखील पवित्र देव आम्हाला सांगतो. मिठातील रुचकरपणा गेला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. पाय पाय थोडी तडवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि म्हणून खारटपणा हा टिकून ठेवला पाहिजे. रुचकरपणा आणला पाहिजे. प्रत्येक पद्धतीमध्ये प्रकाश हा टाकला पाहिजे. जे अंधकार आहे त्या अंधकारातून उजेड कसा पडता येईल किंवा देवाचं ज्ञान कसं प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल, देवाच्या गोष्टी कशा त्यांच्यापर्यंत जातील किंवा अंधकारामध्ये जे जीवन जगत आहेत त्याच्यातून ते कसे बाहेर पडतील ह्याच्याकडे आमचं विशेष असं लक्ष असलं पाहिजे. कारण ख्रिस्ताचं हेच मोठं ध्येय आहे, की चालता बोलता तो येशू ख्रिस्त जे अंधकार आहे त्यांच्यापर्यंत त्याच्या बोलण्याद्वारे, उठण्या बसण्याद्वारे तो प्रकाश त्यांच्यापर्यंत पोहोचवत होता. आज पवित्र देव आम्हाला हे सांगतो, की वचनाद्वारे आपण लोकांच्या पर्यंत प्रकाश देऊ शकतो. ख्रिस्त आमचं उदाहरण आहे. या जगामध्ये त्याने अगदी संपूर्ण जीवन काढलेलं आहे आणि लोक त्याला खादाड व दारूबाज मनुष्य म्हणू लागले. मत्तयाच्या 11 अध्यायाने 19 वचन याच्यामध्ये पाहायला जर गेलं तर 18 वचन देखील सांगतं, की योहान हा खात पीत नव्हता, बाप्तिस्मा करणारा योहान. परंतु येशू ख्रिस्त सर्व मनुष्याच्या मध्ये जीवन जगत असताना, उठत बसत असताना
खाणं पिणे असेल किंवा त्यांच्या सांगते येणं जाणं, लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची तुलना केली. अर्थात तो तसा नव्हता. देवाच्या तत्वाशी आणि जीवन सुसंगत असल्यामुळे त्याला बद्दल दोषी कोणी ठरवू शकला नाही. आज ही गोष्ट आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कोणी आपल्याला दोष लावू नये इतकी पात्रता आमच्यामध्ये घडवली पाहिजे. इतकं सामर्थ्य आमच्यामध्ये आलं पाहिजे, की येशू ख्रिस्ताला कोणी बोट दाखवू शकत नव्हतं. इतक्या आध्यात्मिक पद्धतीने तो भरून गेला होता. आज आमचं ह्याच्या जीवनाच्या सुसंगतपणामध्ये ह्या गोष्टी आहेत की नाही विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून वर्तणूक आणि तारण ही योग्य आणि उचित वर्तणूक ठरवताना आम्ही दोन टोकाची भूमिका टाळली पाहिजे. आणि ते म्हणजे की पहिलं तारण प्राप्तीचे साधन बनण्यासाठी नियम आणि तत्वांचा उपयोग करणं. या टोकाचे सारांश रूपाने पाऊल वर्णन करतो, जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरणारे आहात, त्यात तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपाभ्रष्ट झाला आहात. अनेक लोक असे आहेत की फक्त तत्व तत्व म्हणून ते जीवन जगतात आणि त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त नसतो. सगळ्यात महत्वाचं गोष्ट आहे की ख्रिस्त त्यांच्या जीवनामध्ये असणं. ख्रिस्त जर आमच्या जीवनामध्ये असेल, तर आम्ही सगळ्या गोष्टीचं पालन करू. आम्ही आमच्या वागण्यामध्ये ख्रिस्त प्रामुख्यानं दाखवून देऊ आणि तसं देखील जीवन आम्ही जगू. आणि म्हणून ख्रिस्ताचं आचरण आमच्यामध्ये असू द्या. तो जे काही बोलतो, तो त्याच्या कृतीतून करतो आणि ते वागतो, ते देखील त्याच्या आचरणाच्या द्वारे आम्हाला आणि पवित्र शास्त्राच्या द्वारे देखील आपल्याला दिसून येतात. म्हणून नियमशास्त्राच्या द्वारे कुणी नीतिमान ठरत नाही, तर ख्रिस्ताच्या बरोबर संबंध असणं हे फार गरजेचं आहे. ख्रिस्ताचं सगळ्या गोष्टी आमच्यामध्ये उतरल्या गेल्या पाहिजेत. गलतीग्रस्त पत्र याचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगतं. विरुद्ध टोकाची भूमिका ही आहे की कर्माने तारण प्राप्त होत नाही, तर मी निरर्थक आहेत. म्हणजे मनुष्याने काही केले तरी चालेल. पावलाने या टोकाविषयी उद्धार काढले. बंधुजनो, तुम्हाला स्वतंत्र करता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्र्याने देह वासनांना वाव मिळू देऊ नका. सगळ्यात हा महत्वाचं वचन आहे की आमच्या स्वतंत्र देवानं आम्हाला दिलेला असताना देह वासनांना वाव देता कामा नाही. या देहाला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही अलिप्त ठेवल्या पाहिजेत. देहावरती फार मनुष्याचं आजकाल लक्ष आहे. देहाला ज्या आवडतात, खाणं पिणं, उठणं बसणं, लोकांच्या मध्ये फिरणं, त्या गोष्टी मनुष्य आज करत आहे. आणि म्हणून सध्या तर म्हणून विकेंडला दर लोक फिरायला जातात. सुट्ट्या असतात तर त्या सुट्ट्यामध्ये पिकनिक वगैरे जातात आणि खाणं पिणं, चैन बाजे अनेक गोष्टी ते करत राहतात. परंतु ह्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं की स्वतंत्रतेने देह वासनाला वाव मिळू देऊ नका म्हणून जपलं पाहिजे. आपण ध्येय वासना आमच्यामध्ये येऊ नये यासाठी आपण आध्यात्मिक वृत्तीनं सातत्यानं प्रार्थना करणं. आम्ही एक दिवसामध्ये मिळवू नाही शकणार. एक दिवसामध्ये आम्ही कोणत्या गोष्टी घडवू शकत नाही की ध्येय वासना देहाला ताब्यामध्ये ठेवणं. देहावरती जर ताबा मिळवायचा असेल तर सातत्यानं प्रार्थना करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणत आहे, प्रत्येक सभासद जेव्हा स्वतःच्या विवेकबुद्धीचे अनुकरण करतो, तेव्हा मत्तय याचा 18वा अध्याय आणि गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 आणि 2 मध्ये सांगितल्याप्रमाणे इतर ख्रिस्ती लोकातून परस्पर अनुयायी होत नाहीत. ज्या शरीरामध्ये प्रीती आणि आस्था वास करते, अशा ख्रिस्ताच्या शरीराची ही मंडळी बनत नाही. परंतु तो असंबंधित व्यक्तीचा एक गट बनतो. दुसऱ्या बांधवाची कसलीच पर्वा करीत नाही किंवा जबाबदारी न घेता प्रत्येक व्यक्तीचं मन मानेल त्याप्रमाणे वागतं. मत्तयाचा जर 18वा अध्याय जर पाहिला तर शिष्य येशू ख्रिस्ताला विचारतात की स्वर्गाचं राज्य कोणाचं आहे. पवित्र देव त्यांना सांगतो की बालकाप्रमाणे जोपर्यंत कोणी होत नाही तोपर्यंत देवाचं राज्य हे त्यांना मिळत नाही. म्हणजे देवाचं राज्य मिळवण्यासाठी आम्हाला लहान लेकराच्या ज्या गुण वैशिष्ट्य आहेत, स्वभाव आहे, तो स्वभाव आम्हाला घेणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणता हेवा तेवा नसतो, कोणताही राग मत्सर नसतो. तो कायमस्वरूपी प्रेमानं त्यांचं जीवन जगतात. ते सगळ्या गोष्टी विसरून जातात आणि देवाच्या स्वभावाचे ते लेकरं असतात. म्हणून आम्हाला लहान लेकरासारखं बनणं फार गरजेचं आहे. गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन आपण या ठिकाणी वाचून पाहूया. देवाचं वचन आम्हाला सांगतं की बंधुजन, कोणी मनुष्य एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीनं ताळ्यावर आणा. तुम्ही परीक्षित पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. विशेष करून हे फार गरजेचं आहे. अनेक लोक त्यांच्या पालक लोक
मुलांना ओरडतात, त्यांना शिव्या देतात. कदाचित घाबरून का होईना तो आमचा ऐकेल. एक सभासद आहेत आणि ख्रिस्ती आहेत आणि ते म्हणाले, की "मी माझ्या मुलाला शिव्या देतो. त्याला धमकावतो. कारण की तो असं केल्यावरच तो ऐकतो." तर प्रियानो, मला सांगू द्या देवाचं वचन सांगतं, की बंधुजन कोणी मनुष्य एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात, त्या आध्यात्मिक वृत्तीनं त्याला समजवलं पाहिजे. सौम्यपणा असला पाहिजे. देवाची वृत्तीच असली पाहिजे. देव आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सौम्यपणानं त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतो, परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून रागाला पेटून आपण सांगणं हे फार चुकीचं आहे. सौम्यपणा आमच्यामध्ये असायला पाहिजे. कारण की देवाची इच्छा आहे, की आम्ही पाप करू नये त्या बोलण्याच्या द्वारे. कोणत्याही प्रकारे आम्ही आमच्या जीवनाचा नाश करू नये ही देवाची योजना आहे. म्हणून म्हणतोय परीक्षेत पडू देखील नका आणि स्वतःकडे लक्ष द्या. यासाठी की आमच्याद्वारे चूक होऊन आम्ही पापामध्ये जातोय का ह्याच्याकडे विशेष असं लक्ष असू द्या. कारण की वर्तणूक आणि तारण ह्याच्यावरती अवलंबून आहे. वर्तणूक जर चांगली असेल तर तारण साध्य करण्यासाठी कोणती गोष्ट आम्हाला अवघड नाही. आणि म्हणून म्हणताय एकमेकाची ओझी व्हा. म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. आज आम्हाला सण करता आलं किंवा आपण एकमेकाची ओझी जर घेतली, तर आपण ख्रिस्ताचं अनुयायी होऊ शकतो आणि ख्रिस्ताच्या वाटचालीचा स्वभावाचा एक जीवन पद्धतीचा मार्ग आपण घेऊन चालतो हे लोकांसमोर आपण दाखवू शकतो. ओझं घेणं हे फार कठीण आहे. जरी आपण म्हणत असलो तर ओझं घ्यावं, पण आपल्याला घेता येत नाही. एकमेकाचा सण करता येत नाही. एकमेकांना एकाला बोललं तर ते आम्हाला सहन होत नाही. आणि म्हणून देव आम्हाला सांगतो की वर्तणूक आणि तारण ह्याच्यावरती आमचं सार्वकालिक जीवन हे आमचं अवलंबून आहे. आणि म्हणून काय बोलतो किंवा काय जीवन जगतो ह्याच्याकडे आमचं लक्ष असू द्या. आणि म्हणून उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र आत्म्याची मंदिरे हे केवळ चर्चच नाही किंवा मंदिर नाही, तर आमचं शरीर देखील आहे. देव करो आजच्या म्हणण्याच्या द्वारे आम्हा प्रत्येकांना सायन मदत करो. थँक्यू.